राधानगरी निसर्ग माहिती केंद्राची दयनीय अवस्था, शिवसेनेचा वनविभागावर संताप। राधानगरी वन्यजीव कार्यालयाजवळ लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या निसर्ग माहिती केंद्राची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। पर्यटकांना देण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नसून केंद्रात केवळ रिकाम्या खुर्च्या आणि टेबलांचे अस्तित्व आहे। या अवस्थेची पाहणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी केली असता त्यांनी वन विभागावर तीव्र संताप व्यक्त केला। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगुले यांनी उपस्थित वन कर्मचाऱ्यांना जाब विचारत सांगितले की जर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही माहिती उपलब्ध नसेल तर या इमारतीचा उपयोग काय। हे केंद्र केवळ नावापुरते असून पर्यटकांना उपयोगी ठरणाऱ्या कोणत्याही सुविधा येथे नाहीत। या प्रकारामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून निधीचा अपव्यय झाल्याचाही आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे। आता वर तुम्ही पहिलं शूटिंग करा, माहिती केंद्र म्हणून बोर्ड लावलेला आहे वर, आणि आज आम्ही अचानक भेट दिलेले असताना 1 ते 8 त्यांचा सप्ताह झाला 7 तारखेपर्यंत, आणि कालच त्याची सप्त्याची समाप्ती झाली। पण आम्ही इथं अचानक बाबा माहिती केंद्र नेमकं काढले, कसलं काढले म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी एका कामानिमित्त जात असता इथं भेट दिली असता माहिती केंद्राच्या ठिकाणी आज जाऊन बघतो तर नेमका हॉल आहे। सुरुवातीला कुलूपच होतं, इथं माहितीला काहीच नाही, द्यायला कोणीच नाही अधिकारी जाग्यावर, आम्ही विचारायसाठी अधिकारी सुद्धा इथं कोण नाही जाग्यावर, आणि आज जाऊन बघतो तर हॉल आहे माहिती केंद्राचा, एक फलक सुद्धा आम्हाला आत नाही, बाहेर बोर्ड दिसतोय। म्हणून आम्ही माहिती घ्यायसाठी बाहेरून एखादा पर्यटक आला, मग आम्हाला माहिती पाहिजे, आता आपल्याला याच्यात फिरायला जायचंय फॉरेस्ट विभागात, कोण इथं अधिकारी सुद्धा साधा नेमलेला दिसत नाही। आणि याच्यावर हे रिनोव्हेशन करून चांगल्या पद्धतीने लाखो रुपये खर्च केलेला आहे, नेमका कशासाठी खर्च केला हे माहिती विचारण्यासाठी आम्ही इथं आलो। पर्यटनाच्या दृष्टीने उभारण्यात आलेले हे केंद्र सध्या फक्त बघा आणि पुढे चला या अवस्थेत असून यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे, अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।